भारत की ओर से पाकिस्तान पर किए गए हमले पर पूर्व ब्रिगेडियर सुधीर सावंत ने प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा, ऑपरेशन सिंदूर ये भारत सैन्य का आक्रामक रुख है। जिस तरह से आतंकवादियों ने हमले पाकिस्तान की ओर से किए गए, उस दृष्टिकोण से कार्रवाई की गई है। ऑपरेशन सिंदूर हा एक आक्रमक पवित्रा भारतीय सैन्याचा आहे। ज्याप्रमाणे आतंकवादी हल्ले झाले, निर्दोष लोकांना, सामान्य लोकांना मारण्यात आलं आणि त्यात ॲडिशनल म्हणजे हिंदू मुस्लिम विवाद आणि संघर्ष निर्माण करायचा प्रयत्न झाला। आर्थिकदृष्ट्या काश्मीरला प्रचंड प्रमाणात नुकसान व्हावं, म्हणजे तिथल्या लोकांना रोजगाराचं मुख्य साधन जे होतं पर्यटन, तेच नष्ट करायचा पाकिस्तानने प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्याला योग्य ते उत्तर भारताला द्यावंच लागेल, भारतीय सैन्याला द्यावा लागेल। त्या दृष्टिकोनातनं ही कारवाई झालेली आहे। मॉक ड्रिल काय आहे की लोकांना युद्धजन्य परिस्थितीसाठी तयार करणं। म्हणजे कसं असतं की ह्या दोन धोके सामान्य माणसाला असतात। जसं मुंबईवर अनेकदा दहशतवादी हल्ले झाले, परत होऊ शकतात आणि त्या कसे होऊ शकतात, त्याच्या विरुद्ध काय केलं पाहिजे, संरक्षण काय केलं पाहिजे, हे लोकांना अवगत करणं गरजेचं आहे। वास्तविक पाहता हे मॉक ड्रिल कायम होतच राहिले पाहिजेत, म्हणजे लोकांना सुरक्षाबद्दल जागरूक ठेवलं पाहिजे। आता सरकार करत आहे, ती चांगली गोष्ट आहे आणि त्यामध्ये दहशतवाद काय आहे, कोण आहेत दहशतवादी, कसे करतात, लढाई झाली तर काय होईल, म्हणजे हवाई हल्ला होऊ शकतो तुमच्यावर, तर त्याच्यात ब्लॅकआउट असतं। हवाई हल्ल्याविरोधात कारवाई करायची असते, ती करायची लोकांना अवगत केलं पाहिजे। सैन्याला आणि पोलिसांना मदत करण्याची सुद्धा गरज असते। या जसा आता 2008चा जो टेररिस्ट हल्ला झाला, त्यात कितीतरी लोक मारले गेले, त्यात पोलीस इन्व्हॉल्व होते, आर्मी आली नंतर आणि सिव्हिलियन लोक त्या हॉटेल्समध्ये होते। या सगळ्यांना एकत्र काम करावं लागलं। मग एकत्र काम कसं करायचं, जर एकमेकाबद्दल माहिती असली तरच करू शकतात ना। तर मॉक ड्रिल साधारणतः लोकांना जागरूक करण्यासाठी, लोकांना तयार करण्यासाठी मानसिकदृष्ट्या केलं गेलं आहे। ते आजपासून सुरू होते। सध्या जे निर्माण आहे, स्थिती निर्माण झाली आहे इंडिया आणि पाकिस्तान वार होऊ शकतं ना। आणि ज्याप्रमाणे पाकिस्तानने कारवाई केली आहे आणि जे त्यांचं वक्तव्य आहे, धमकी पण दिली आहे भारताला, या सर्व गोष्टी पाहता शांतता प्रस्थापित करण्याचा त्यांच्याकडनं काही प्रयत्न नाही आहे आणि म्हणून जे गुन्हा त्यांनी केला आहे लोकांना मारून, त्याचा त्यांना परिणाम भोगावा लागणार आहे आणि त्याच्या विरुद्ध हे फायनल स्टेज आहे, ती होणार असं मला वाटतं। आपली सैन्य शक्ती कसा प्रकार आहे आता? नाही, भारतीय सैन्य तर पूर्णपणे तयार आहे। म्हणजे भारतीय सैन्य दोन फ्रंटवर लढायची तयारी ठेवते, चीन आणि पाकिस्तान। ह्याचा अर्थ एकच फ्रंटवर लढाई झाली म्हणजे फक्त पाकिस्तानवर जर युद्ध झालं तर आपली सैन्य शक्ती भरपूर असते आणि त्याप्रमाणे भारतीय सैन्याला काहीच अडचण नाही। जोपर्यंत चीननी सुद्धा हल्ला केला किंवा हे दोन्हीकडनं हल्ले झाले, तर मग प्रश्न येतो तो शक्तीचा। आणि आता तर काय झालंय की लाईन ऑफ कंट्रोल संपलेली आहे, म्हणजे बॉर्डरच नाही आता काश्मीरमध्ये। पीओके आणि आपल्यामध्ये बॉर्डरच नाही आणि म्हणून पीओके आपलाच आहे, तो आपणच घेतला पाहिजे
अशा प्रकारचा सुद्धा रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे पाकिस्ताननीच सिमला करार नाकारवून POK लाईन ऑफ कंट्रोल नष्ट केलेली आहे. तर ह्याचा परिणाम होणार आहे आणि भारतीय सैन्याला POK मध्ये सुद्धा जाण्याचं त्यांनी ओपन करून दिलेलं आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय जगाला ह्याबद्दल काहीच विरोध करता येणार नाही.